लॉजवर अचानक पडला छापा. तरुणीची ओळख समजताच पोलीसही हादरले आणि देशभरात खळबळ उडाली. ही तरुणी आणि इथे असं काय करत होती? एवढ्या मोठ्या घरची मुलगी आणि एवढी फेमस अशा ठिकाणी? हे झालं तरी कसं? पोलीसही काही क्षण शब्द गमावून गप्प झाले आणि सगळं शहर एका रात्रीत हललं. रात्रीचा अंधार. जळगाव भुसावडे महामार्गावर एक शांत हॉटेल आनंद. दिवसाढवळ्या बघितलं तर अगदी सामान्य लॉज, छोटसे रिसेप्शन, 2-4 रूम्स आणि दररोज येणारे प्रवासी. पण रात्रीचे चित्र पूर्णपणे वेगळं होतं. गावात काही दिवसांपासून कुजबूज सुरू होती. त्या हॉटेलमध्ये काहीतरी चालतंय. रात्री 2च्या सुमारास काही लोक येतात आणि सकाळी गायब होतात. कोणी पोलिसांना सांगावं का? पण कुणालाही ठोस पुरावा नव्हता, जोपर्यंत त्या रात्री गुप्त माहिती पोलिसांपर्यंत पोचली नाही. जळगाव पोलिसांना एक फोन आला. साहेब, हॉटेल आनंदमध्ये काहीतरी चुकीचं चालतंय. आज रात्री तपास करा. त्या माहितीवर विश्वास ठेवणं कठीण होतं, पण अधिकारी म्हणाले, पाहूया, काही असेल तर उघड करूच. रात्री 10:30च्या सुमारास 2 जीप निघाल्या. थंड वारा, रिकामा महामार्ग आणि दूरवर दिसणारं ते एकटं हॉटेल. जीप हॉटेलसमोर थांबली. लाईट्स बंद केल्या गेल्या. 4-5 पोलीस हळूहळू आत गेले. छापा टाका इतकंच बोललं गेलं आणि पुढच्याच क्षणी हॉटेल आनंदमध्ये एकच गोंधळ उडाला. काउंटरवरचा माणूस पळाला. एकाने मागच्या दरवाजाने बाहेर पडायचा प्रयत्न केला आणि काही रूम्समधून ओरडण्याचे आवाज आले. पोलिसांनी एकामागोमाग एक रूम उघडायला सुरुवात केली. रूम नंबर 5 रिकामी रूम. रूम नंबर 6 मध्ये 2 पुरुष आणि 1 महिला. रूम नंबर 7. रूम उघडताच पोलीस थांबले. एका कोपऱ्यात बसलेली एक तरुणी घाबरलेली, डोळ्यात पाणी, शरीर थरथरत होतं. पोलिसांनी विचारलं, कोण आहेस तू? ती काही बोलली नाही. काय करतेस तिथे? ती डोळ्यात बघत म्हणाली, माझं नाव शिल्पा नाही. तेवढं ऐकून अधिकारी थांबले. शिल्पा नाही म्हणजे मग कोण? तिचा आवाज, उच्चार सगळं वेगळं होतं. ती स्थानिक नाही हे स्पष्ट होतं. पोलिसांनी तिला शांत बसून चौकशी सुरू केली. कागदपत्र मागितली, पण तिच्याकडे काहीच नव्हतं. ना ओळखपत्र, ना आधार, ना पासपोर्ट, ना विजा. ती रडत होती आणि म्हणत होती, मला घरी जायचं आहे. तेव्हा पोलिसांना संशय आला. ही तरुणी भारतीय आहे? भारतीय नाही. थोड्या चौकशीनंतर ती तुटक इंग्रजी आणि थोडी हिंदीत म्हणाली, मी ढाका, बांगलादेश. अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बघितलं. काय? बांगलादेश? हो, ही तरुणी बांगलादेशची नागरिक होती आणि इथे ती कशी आली याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजर आणि चालकाला ताब्यात घेतलं. त्यांच्या फोनची तपासणी झाली आणि जे सापडलं त्यात सगळे थर कापले. मोबाईलमध्ये काही व्हिडिओ, फोटो आणि विदेशी नंबर होते. त्यावरून हे स्पष्ट झालं की या हॉटेलमधून परदेशी मुलींच्या माध्यमातून नैतिक धंदा चालवायचा. त्यांना भारतात आणलं जायचं, काही दिवस ठेवलं जायचं आणि नंतर वेगवेगळ्या राज्यात पाठवलं जायचं. हॉटेल आनंद त्या साखळीचा एक भाग होता. पोलिसांनी आणखी एक तपास केला. शेजारच्या हॉटेल यशमधूनही एक महिला ताब्यात घेतली. ती सुद्धा घाबरलेली, बोलायलाही तयार नव्हती. दोघींनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. आशादीप वसतिगृहात. आता शहरभर एकच चर्चा सुरू झाली. जळगावमध्ये असं काय चाललं होतं? ही मुलगी इथं आलीच कशी? कोणी आणलं तिला इथं? रात्रीच्या वेळी लोक हॉटेलसमोर जमत होती. कॅमेराचे फ्लॅश चालू होते. सगळ्यांना एकच उत्सुकता, ती कोण आहे? पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. हॉटेलचा चालक रामू शेख, व्यवस्थापक संदीप पाटील आणि त्यांच्यासोबत असलेले आणखी 3 लोक, हे सगळे एका मोठ्या रॅकेटचा भाग असल्याचं उघड झालं. ते परदेशातल्या एजंटशी संपर्कात होते. ढाक्यात, चिटगावमध्ये काही एजंट मुली शोधत असत. त्यांना भारतात नोकरी किंवा लग्नाचे स्वप्न दाखवून इथे पाठवलं जायचं आणि एकदा त्या मुली सीमारेषा ओलांडल्या की त्यांचं आयुष्य कायमचं बदलायचं. ती बांगलादेशी तरुणी, ती फक्त 23 वर्षांची होती. घरच्यांना सांगितलं होतं ती पुण्यात नोकरीला चाललीये, पण सत्य काहीतरी वेगळंच होतं. तिला सीमेजवळून एका माणसाने भारतात आणलं आणि काही दिवसांनी ती थेट जळगावच्या हॉटेल आनंदमध्ये पोचली. तिथं तिचं आयुष्य नरक बनलं. पोलीस अधिकारी सांगतात, ही कारवाई फक्त सुरुवात आहे. आणखी अशा अनेक हॉटेल्सवर छापे पडतील. म्हणूनच आज हॉटेल आनंदचा दरवाजा बंद आहे. बाहेर मोठा फलक, पोलीस तपास सुरू आहे. खिडक्या बंद, पडदे ओढलेले. आता फक्त आत शांतता, पण भिंती अजूनही बोलतायत. त्या भिंतींना माहीत आहे की किती रडणं झालं, किती आवाज दाबले गेले आणि किती आयुष्य अंधारात उद्ध्वस्त झाली. ती तरुणी आज सुरक्षित आहे. ती फारसं बोलत नाही, फक्त एकच वाक्य म्हणते, मला देशात परत जायचं आहे. पण तिच्या डोळ्यात दिसते एक भीती आणि एक प्रश्न, मी पुन्हा कधी स्वातंत्र्य अनुभवेन तर? ही कथा एका छाप्याची नाही, ही कथा आहे त्या दुनियेची जिथे माणसांचे अस्तित्व पैशात विकलं जातं.
हॉटेल आनंद. नाव गोड आहे, पण आत फक्त अंधार होता. पोलिसांनी तो अंधार फोडला. आता जळगाव शहरात शांतता आहे, पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, अशी किती आनंद अजून दडलेली असतील. दरम्यान यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.